नामदेव शंकर काळे, मानूर तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड। माझं प्राथमिक शिक्षण 1ली ते 7वीपर्यंत मानूर या ठिकाणी झालेलं आहे आणि 8वी ते 10वीचं शिक्षण भवानी माता विद्या मंदिर टाकळे मानूर या ठिकाणी झालं आणि 11वी कॉमर्स बलबीर महाविद्यालय या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। खरा तोच एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे, या जगण्यावर या मरण्यावर शतदा प्रेम करावे। या जगामध्ये जर सगळ्यात चांगली व्यक्ती कोण असेल तर मला असं वाटतं गुरुजी। कारण गुरुजी सर हे असं व्यक्तिमत्व असतं की जे आयुष्यभर लेकरांना देतं, लेकरं घडवतं आणि त्या घडवण्यामध्येच आनंद असतो, खरी श्रीमंती असते। गुरुजी जर काय कमवत असतील तर मला असं वाटतं की लेकरांची दुआ कमवतात। आयुष्यभर ज्या गुरुजींनी फक्त आणि फक्त अध्यापन केलं, विद्यार्थी घडवले, असे सेवानिवृत्त नामदेवजी काळे सर आपल्या समोर आहेत। सर, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत। सुरुवात करूया अगदी काही गोष्टीपासून। गुरुजी म्हणून तर वाटचाल मला घ्यायची आहेच, परंतु गुरुजी कसे घडले, गुरुजींचं गाव कोणतं, घरची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती आणि गुरुजी होण्यापर्यंत प्रवास कसा होता नेमका? मी नामदेव शंकर काळे अतिशय अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये मी शिक्षण घेतलेलं आहे। 1ली ते 7वीपर्यंत शिक्षण मानूर येथे मानूर तालुका शिरूर कासार या ठिकाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर तिथून 2-3 किलोमीटरवर टाकळी या ठिकाणी माझं 8 ते 10वीचं शिक्षण झालं आहे, 8वी ते 10वीचं। आणि तिथून पुढं 11वी ते M.Com पर्यंत मी बीडमध्ये बलबीर महाविद्यालय या ठिकाणी M.Com पूर्ण केलेलं आहे। आम्हाला जी माहिती भेटली किंवा इतरांकडनं जे आम्हाला तुमच्याबद्दल माहिती भेटली की आदर्श गुरुजी, मला असं वाटतं की आदर्शवाद म्हणजे फक्त पुरस्कार दिला म्हणजे आदर्श गुरुजी नाही, तर तो आदर्शवाद आपल्यात असला पाहिजे, नाही का? आणि घडवलेले विद्यार्थी जेव्हा म्हणतात की आम्हाला गुरुजींनी घडवलं, तर मला असं वाटतं गुरुजीसाठी तो आदर्श पुरस्कार असतो। सर, आयुष्यभर जे आपण अध्यापन केलं, जे विद्यार्थी घडवले आपण, आम्हाला ते ऐकायचे। मानूर येथे 8वी ते 10वीपर्यंत जे कार्य मी केलं तर त्याच्यामध्ये मराठी हा विषय मी त्यामध्ये शिकवला आणि मराठी विषय शिकवत असताना काय मला व्याकरणाचे धडे, व्याकरणाचे वेगवेगळ्या प्रकार, समास, अलंकार हे चांगल्या प्रकारे त्यांच्या मनावर बिंबवलं। जे काही व्याकरणामध्ये काही विभक्ती असतात, नंतर शब्दात जाती, हे जे आहे हे सगळ्यात चांगलं व्यवस्थित त्यांना स्पष्ट करून दिलं आणि त्याचं त्या विद्यार्थ्यांना पुढं सामान्य ज्ञानामध्ये एक विषय असतो, त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे त्यांना फायदा झाला त्याचा आणि पुढं MPSC UPSC या परीक्षेमध्ये त्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन प्राप्त झालं आणि त्याचा फायदाही त्या विद्यार्थ्यांना झाला। आज आमचे जे विद्यार्थी आहेत मोठमोठ्या हुद्द्यावर आहेत, इंजिनियर आहेत, कोणी डॉक्टर आहे, कोणी आर्मीमध्ये बरेचसे विद्यार्थी आमचे गेलेले आहेत। तर असे बरेचसे विद्यार्थी त्यामध्ये अनेक विद्यार्थी घडवले आणि त्या घडवण्यामध्ये एक वेगळा आनंद असतो, नाही का? गुरुजी, विचार असं वाटतं की शाळेमध्ये काही गुरुजी येतात, शिकवतात, धडे कविता पूर्ण करतात आणि अगदी वर्ष कडला गेलेलं असतं, परंतु आपल्यासारखे गुरुजी फक्त धडे आणि कविता इथपर्यंत मर्यादित राहत नाही, तर त्या लेकरांमध्ये चांगले संस्कार, चांगलं वळण लागावं यासाठी सतत ते प्रयत्न करतात। तर आपलं ते डिव्होशन खूप महत्त्वाचं मला वाटतं। तर काय नेमकं विद्यार्थ्यांमध्ये आपण कसे रमायचं, नेमकं काय काय विद्यार्थ्यांना सांगायचं आणि तुम्ही घडवलेले विद्यार्थी आज नेमकं काय करताय? आज जे घडवलेले जे विद्यार्थी आहेत ते चांगल्या मोठ्या हुद्द्यावर आहेत, क्लास 1 आहेत, क्लास 2 आहेत, काही बरेचसे मुंबईमधल्या मोठ्या कंपनीमध्ये काम करतात, काही MPSC सुटली म्हणजे MPSC सुटून ते पुन्हा एक चांगल्या हुद्द्यावर आहेत, UPSC काही विद्यार्थी झालेले आहेत। तर अशा प्रकारचे जे विद्यार्थी आहेत चांगल्या प्रकारे ते मी घडवले। मानूर ही तुमची जन्मभूमी, याच गावामध्ये गुरुजी म्हणून काम करतात, मला असं वाटतं की हे भाग्य फार कमी लोकांना लाभतं, नाही का? तुम्हाला लाभलं खरं गुरुजी हे। अगदी विचाराचं वाटतं की सुरुवातीला असं कधी वाटलं होतं का की आपण गुरुजी होत किंवा आपल्याला गुरुजीच व्हायचं आहे, असं का अगदी योगायोगाने इकडे आलात? मग मी शिक्षण जे घेतलेलं आहे तर 11वी कॉमर्सला मी प्रथम ॲडमिशन घेतलं
आणि आणि आर्टला कशामुळे नाही घेतलं की बुवा इथं आर्टला काही आपलं भवितव्य घडणार नाही. कॉमर्सला आपण घेतलं, M.Com पर्यंत शिक्षण केल्यानंतर कुठेतरी मुंबई पुणे या ठिकाणी कंपनीमध्ये एखादा आपल्याला जॉब मिळेल, कंपनीमध्ये व्यवस्थापनामध्ये एखादी नोकरी आपल्याला प्राप्त होईल या उद्देशाने मी M.Com केलं. परंतु योगायोगाने असं झालं की तिथं मठामध्ये माझे मित्र गुरुलिंग स्वामी, त्यावेळेस गुरुलिंग स्वामी त्यांना नाव मी म्हणायचो, तर त्यांच्याशी लहानपणापासून आम्ही त्यांच्या मठामध्ये राहायचो, तिथं खेळायचो बागडायचो. आणि त्यांनी पुढं चलून एक शाळा काढली 1986 साली. तर तिथं 8वी ते 10वीचे वर्ग त्यांनी अगोदर 2-3 वर्ग काढले आणि ते काय म्हणाले की बुवा तुम्ही काय करा, B.Ed करा. आणि B.Ed केल्याच्या नंतर तुम्हाला मी इथं शाळेतून शिक्षक म्हणून नोकरी देऊ इच्छितो. तर मग त्यांनी काय केलं की मी B.Ed पूर्ण केलं M.Com झाल्याच्या नंतर. आणि मग 5वीच्या वर्गाची एक प्रस्ताव त्यांनी दिला आणि 11वीच्याही वर्गाचा दिला. तर 5वीच्या वर्गाला ताबडतोब मान्यता भेटली. मी 2 वर्ष D.Ed स्केलवर काम केलं आणि 2 वर्ष D.Ed स्केलवर काम केल्याच्या नंतर पुढं 5 ते 7 मध्ये एक पदधर म्हणून एक जागा होती, त्याच्यावर निर्माण होत असते B.Ed स्केलची. तर त्या B.Ed स्केलवर मी मग 1994 साली तिथं मला शिक्षकाची नोकरी प्राप्त झाली. आणि मग मला असं वाटतं की आम्ही बहुपुण्य केले म्हणून आम्ही शिक्षक झालो नाही का, कारण जी व्यक्ती पुण्यवंत असते किंवा ज्या व्यक्तीकडनं चांगलं काहीतरी घडणार असतं ती व्यक्ती शिक्षक होते. अगदी आपण फक्त म्हणतो की यामुळे झालं त्यामुळे झालं, परंतु देव सुद्धा त्याच व्यक्तीला तिथं नेमतो की ज्या व्यक्तीकडनं ते चांगलं होईल. किती वर्ष साधारणतः सेवा होती ही काही अनुभव सांगा, म्हणजे जे कायम तुमच्या लक्षात राहिले करतात. 32 वर्ष मी शिक्षक म्हणून सेवा केलेली आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला 1997 साली तिथं 3 शाळेची मिळून एक पतसंस्था निर्माण केली. त्या पतसंस्थेमधून जवळजवळ 60 सभासदांचं सदस्यत्व प्राप्त झालं त्या पतसंस्थेला. तर ते गुरुकुल नावाची पतसंस्था मी स्थापन केली. पतसंस्था सर, आपण जेव्हा शाळेमध्ये रमतो नाही का, मला असं वाटतं की गुरुजीमध्ये आणि गुरुजीमध्येच अगदी जर विचार केला आपण तर मला वाटतं गुरुजी श्रेष्ठ असतात, परंतु हे काम करत असताना घरून सपोर्ट मिळणं गरजेचं असतं. म्हणजे अगदी तुम्हीच आम्ही आहे, तर या कामी तुमच्या घरच्यांचे म्हणजे तुमच्या सौभाग्यवती असतील किंवा तुमच्या सगळी घरची माणसं असतील यांचा सपोर्ट कसा राहिला? तर माझी पत्नी सावित्रा काळे, आमचं लग्न 1993 साली झालं आणि मिसेसचंही D.Ed झालेलं. तर योगायोगाने तिलाही जिल्हा परिषदमध्ये शिक्षकीची नोकरी प्राप्त झाली. दोघंही शिक्षक? हा, प्राप्त झाली आणि तिचाही सपोर्ट मला चांगल्या प्रकारे प्राप्त झाला. म्हणजे तुमच्या सौभाग्यवती ह्या स्वतः शिक्षिका आहेत, त्याही बेस्ट टीचर आहेत आणि त्यांनी तुम्हाला सतत सपोर्ट केला नाही का? मला असं वाटतं की एकमेकाला आपण चांगला सपोर्ट केला तर आपण कुठलंही काम चांगलं करू शकतो. सर, आज सेवानिवृत्त आहात, म्हणजे 32 वर्षाची सेवा आहे. जेव्हा आज मागे वळून बघता काय वाटतं नेमकं आज? की या आयुष्यामध्ये मी चांगलं बरंचसं त्या ठिकाणी समाजकार्य फार मोठ्या प्रमाणामध्ये केलं. बरेचसे माझ्या हाताहून गुरुलिंग स्वामी जे माझे मित्र होते, तर त्या संस्थेमध्ये जवळ 7-8 शिक्षक म्हणून मी त्यांना तिथं त्या ठिकाणी सर्व्हिसला लावण्याचं काम केलं. इतरांचं भलं जेवढं आपल्याला करता तेवढं केलं पण नाही. बरेचसे त्या ठिकाणी जे काही आपले सानिध्यातले जवळचे नातेवाईक त्यांचे लग्न जमवण्याचं कामही मी चांगल्या प्रकारचे केलं आहे. आज ते म्हणजे त्यांचे आशीर्वाद मला आहेत सगळ्यांचे. दुसऱ्याचं मंगल करावं आपले मंगल होतं असं म्हणतात. गुरुजी, मुद्दा काय असतो की कुठेतरी थांबायचं असतं. 32 वर्ष सेवा होती, कुठेतरी थांबावं लागलं आणि आता सेवानिवृत्त आहात. तर निश्चितपणे आपल्यासारखे चांगली माणसं कधी थांबत नाहीत. सेवानिवृत्ती हे फक्त निमित्त असतं. तर पुढचा टप्पा काय असेल, कारण नेक्स्ट इव्हिनिंग नाही का काय असेल नेमकी? मी 2021 सप्टेंबर 1 सप्टेंबर 2021 या दिवशी मुख्याध्यापकावर विराजमान झालो आणि जे 33 महिन्याचा कालावधी मला घडला मुख्याध्यापकाचा, सहज मी पार केला की मला हसत खेळत त्या ठिकाणी ते मुख्याध्यापक पद मी पेललं. सर्वांकडून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम करून घेतलं आणि कधी म्हणजे सेवानिवृत्तीचे दिवस जवळ आले की मला कळलंच नाही. आणि अजूनही मला असं वाटतं की मी अजून 2-4 वर्ष काम करावं अशा प्रकारची इच्छा माझी होती. पण ते त्या 58 वर्षाचं वय शासनाने घालू दिलेलं आहे आणि मला मग त्या ठिकाणी चांगलं काम करणं वेगळं आणि चांगलं काम करून घेणं वेगळं नाही का? कारण आपण आपली गॅरंटी देऊ शकतो पण इतरांना सामावून घेणं सोपं नसतं आणि ते तुम्हाला जमलं खरं तर.
माझा प्रश्न असा आहे की आता यानंतरचे दिवस काय असतील नेमके आता? इथून पुढे आता आपल्याकडं एक मुलाला आपण काय केलेलं आहे दोन्ही मुलं माझे बी फॉर्मस झालेली आहे. म्हणजे मुलांना सपोर्ट करायचा आहे हा. नंतर. वा. नंतर सुनाई आमची एक बी फॉर्मस झालेली आहे, दुसरी एक बी फॉर्मस झालेली आहे. तर एका मुलाला मेडिकल मी स्थापन करून दिलेलं आहे 2-3 वर्षापूर्वी, आणि दुसऱ्या एका मुलाला एजन्सी मेडिकलचीच म्हणजे औषधाची एकूणच काय की ती प्राप्त केली. कुटुंबाला वेळ देणे, होईल तेवढा जो छंद आहे आपला म्हणजे लग्न समोर नाही का, हा. आणि समाजसेवा करणे, समाजसेवा. लोकांचं भलं करावं. हा. कर भला असो हो भला. मला असं वाटतं की आयुष्यभर आपण चांगला विचार करावा फक्त, आणि मग चांगलंच होतं. काळे गुरुजींनी या ठिकाणी अगदी एक शिक्षक ते मुख्याध्यापक हा प्रवास पूर्ण केला. या प्रवासामध्ये अनेक विद्यार्थी घडवले, होईल तेवढं दुसऱ्याचं चांगलं केलं. विद्यार्थी आज नाव घेतात, आणि मुख्याध्यापक जे की एक मुख्य पद आहे शाळेचं नाही का, या पदावर विराजमान झाल्यानंतर तब्बल 33 महिने कसे निघून गेले त्यांनाही कळालं नाही. सर्व शिक्षकांनी त्यांनी आपलंसं केलं. मला असं वाटतं या जगामध्ये हल्ली पैसा कमावणं फार सोपं, परंतु माणसं कमावणं फार अवघड झालंय. कारण माणसं कमावणं, माणसं जवळ येणं हे फार अवघड काम आहे, आणि ते त्यांना चांगलं जमलं. गुरुजी, मी एवढं सांगेल की तुम्हाला पुढचं आयुष्य चांगलं आरोग्याचं जावं, आणि यानंतर आपले जे काही अगदी अधुरे स्वप्न असतील नाही का, अगदी समाजसेवा असेल किंवा आणि कुठलं कार्य असेल किंवा फिरणं असेल, काही छंद असतील, हे छंद आपण पूर्ण करावेत. यासाठी खूप खूप शुभेच्छा. निश्चितच आदर्श शिक्षक सन्माननीय काळे गुरुजी यांची घेतलेली मुलाखत प्रेक्षकांना आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज1 महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. नमस्कार. मी पूजा काळे सर यांची सून. तर मामांनी 32 वर्ष सेवावृत्त पूर्ण केलेली आहे. तर त्यांनी शाळेसाठी, संस्थेसाठी, विद्यार्थ्यांसाठी खूप तन मन लावून कार्य केलेले आहे. तर त्यांनी केवळ नोकरी म्हणून जबाबदारी पार पाडलेली नसून त्यांनी आपले ध्येय समजून कार्य पार पाडलेले आहे. त्यांनी नियमाच्या चौकटीत उभे राहून चोखपणे जबाबदारी पार पाडलेली आहे. तर त्यांना शुभेच्छा देते की सुदृढ दीर्घ आयुष्य लाभावे, इच्छा व्यक्त करते. नमस्कार, माझं नाव सावित्रा नामदेव काळे. मी काळे सर यांची पत्नी आहे. आमच्या लग्नांना आता 32 वर्ष पूर्ण झाले आहे. आम्ही दोघंही शिक्षक आहोत. मी प्राथमिक आहे आणि ते माध्यमिक होते. परंतु सरांचा एक स्वभाव होता, वेळेचं बंधन. सकाळी उठल्याबरोबर टायमिंगवर स्वयंपाक करणे आणि शाळेला निघणे. बाकी सर्व काम बाकीचं बाजूला ठेवायचं आणि आपल्या वेळेवर आपण शाळेसाठी गेलं पाहिजे, हे सरांचा उद्देश असायचा. ते कधीही उशिरा गेले नाहीत आणि कधीही मलाही उशीर होऊन दिला नाही. जे शैक्षणिक काम आहे या कामामध्ये नेहमीच गुंतून राहिलं पाहिजे असा त्यांचा स्वभाव असायचा.